या 25 वर्षीय मुलीबरोबर वडिलांनी अतिशय भयंकर असं कृत्य केलं। 10 जुलैला सकाळी 10:30च्या दरम्यान राधिका घरामध्ये नाश्ता बनवत होती, तेव्हा वडिलांनी राधिकावरती 4 गोळ्या झाडल्या आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झाला। 25 वर्षीय राधिका यादव ही नॅशनल आणि इंटरनॅशनल प्लेयर होती। हाय प्रोफाईल लोकांना टेनिसची ट्रेनिंग देऊन चांगली कमाई देखील करत होती। त्याच गोष्टीचे टोमणे अनेक लोक तिच्या वडिलांना मारत होते। मुलीच्या पैशावरती जगतो, मुलगी काम करते म्हणून याचं घर चालतं। पण राधिकाचे वडील दीपक यादव यांचा प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय होता, मधून त्यांना भरपूर कमाई व्हायची। पोलिसांनी तपास केला तेव्हा राधिकाच्या हत्येचं कारण भलतंच निघालं। राधिकाने काही दिवसा अगोदर इमाम उल्लक या मुलाबरोबर रील्स काढली होती आणि ती रील्स सोशल मीडियावरती शेअर केली होती। त्या रील्सच्या खाली राधिकाला अनेक लोकांनी घाणेरड्या कमेंट केल्या होत्या आणि याच गोष्टीचा राग तिचे वडील दीपक यादव यांना आला होता। राधिकाने त्या मुलाबरोबर व्हिडिओ शूट का केला त्यावरून बाप लेकीमध्ये वाद झाला आणि त्या रागाच्या भरात वडिलांनी राधिकाला गोळ्या झाडल्या।